फडणवीस आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे या बातम्या गेल्या 9 महिने मधून मधून येतच असतात. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासनं फडणवीस शिंदेंना साईडलाईन करत असल्याच्या चर्चा सारख्या होतात. मग शिंदे सुद्धा दिल्ली दरबारी असलेली आपली ताकद वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे हे आजवर अनेकदा समोर आलंय. आता यात शीतयुद्धाचा एक नवा अध्याय सुरू झालाय, तो मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका निर्णयामुळे. राज्यातील ड वर्गातील 19 महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. वास्तविक महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय हा नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येतो. म्हणजेच या नियुक्त्यांमध्ये नगरविकास मंत्र्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घेतला जातो. पण मुख्यमंत्री हे सुप्रीम लीडर असल्यामुळे त्यांना कोणत्याही खात्यात हस्तक्षेप करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपल्या पदाची ही सुप्रीमसी वापरून फडणवीसांनी शिंदेच्या नगरविकास खात्यात हस्तक्षेप करून ड वर्गातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आपल्या खात्यातल्या या हस्तक्षेपामुळे शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जातंय, पण यामागे फडणवीसांचा आणखी एक प्लॅन असल्याचं सुद्धा बोललं जातंय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंवर कंट्रोल ठेवण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा फडणवीसांना होऊ शकतो असं म्हटलं जातं. ड वर्ग महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा हा निर्णय आहे काय? त्यातून फडणवीस शिंदेंच्या विरोधात फिल्डिंग लावतायत का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक आहे. त्यानुसार अ, ब आणि क वर्गातील 10 महापालिकांमध्ये पूर्वीपासूनच सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. तर ड वर्गातील 19 महापालिकांपैकी मीरा भाईंदर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अमरावती इथेही सनदी अधिकाऱ्यांची आयुक्तपदी नियुक्ती करणं अपेक्षित आहे. तर इतर 14 महापालिकांमध्ये मुख्याधिकारी किंवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची पद्धत प्रचलित आहे. गरजेनुसार मुख्याधिकारी किंवा सनदी सेवेतील अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती करण्याची व्यवस्था ठेवावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्याची होती. पण आता यामध्ये बदल करून ड वर्गातील महापालिकांमध्ये सुद्धा सनदी अधिकारी नेमण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचं सांगितलं जाते. याबाबत फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जिथं महापालिका आयुक्तांच्या जागा आहेत तिथे IAS अधिकाऱ्याची नियुक्ती नोटिफाईड असताना IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार राज्यातील IASच्या जागा कमी करू शकतं. त्यामुळे अशा नोटिफाईड ठिकाणी IAS अधिकारी दिला गेला पाहिजे असा आपला आग्रह असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आता हा झाला प्रशासकीय निर्णयांचा भाग. त्यात फडणवीसांनी शिंदेंच्या खात्यात हस्तक्षेप केल्याचा दिसत असलं तर यातून फडणवीस किंवा भाजप आणखीही काही गोष्टी साधू शकतात असं म्हटलं जाते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे शिंदेंना डॅमेज करण्याचा प्रयत्न. काही दिवसांपूर्वी वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने पवार यांच्यासह 4 जणांना अटक केली. त्यावेळी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे अडचणीत आले होते. अनिल कुमार पवार हे भुसेचे भाचे जावई आहेत. त्यावरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केले. पवारांची वसई विरारच्या आयुक्तपदी नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातही भुसे हे पवारांसाठी आग्रही होते, पण त्यांची इच्छा नंतर पूर्ण झाली. याचे आर्थिक धागेदोरे मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतात. पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंसह शिफारस पत्र असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. अर्थात भुसेंनी हे सगळे आरोप फेटाळले होते. पण भुसेंच्या भाचे जावयांची आयुक्तपदी नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती करण्यात शिंदेंच्या नगरविकास खात्याचा रोल होता असे आरोप झाल्याने भुसेंसोबतच शिंदे सुद्धा अडचणीत आले. तसंच 2 वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर सुद्धा आरोप झाले होते. कमाल नागरी धारणा घोटाळा प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोलेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. आता ढोले हे एकनाथ शिंदेच्या जवळचे होते. त्या काळात शिंदेंकडे रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी होती. तेव्हा ढोले हे शिंदेंच्या खास सचिवांपैकी एक होते. तसंच फडणवीसांच्या पहिल्या सरकारमध्ये सुद्धा ढोले एकनाथ शिंदेंचे खासगी सचिव होते. त्यामुळेच घोटाळ्यात नाव येऊनही त्यांची मीरा भाईंदरच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचं सांगण्यात आलं होतं. एकंदरीतच या सगळ्यामुळे शिंदे डॅमेज झाले. आता ड वर्गातील महापालिकांमध्ये राज्य पातळीवरच्या अधिकाऱ्यांशिवाय केंद्रीय पातळीवरच्या सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या फडणवीसांच्या निर्णयातून भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असाच मेसेज फडणवीस देत असल्याचं दिसतंय. पण हे होत असताना शिंदेंनी अप्रत्यक्षपणे महापालिकेत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला खतपाणी घातलं का? हा मुद्दा सुद्धा हायलाईट होतोय. हीच गोष्ट शिंदेंना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये डॅमेज करणारी ठरू शकते. म्हणूनच फडणवीसांनी हस्तक्षेप करून हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फडणवीसांच्या या निर्णयामागची दुसरी खेळी सांगितली जाते ती म्हणजे शिंदेंच्या प्रभाव क्षेत्रांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न.
ड वर्गात राज्यातल्या एकूण 19 महापालिकांचा समावेश होतो. आता 2029 मध्ये स्वबळावर सत्तेत येण्यासाठी भाजपला फक्त मुंबई पुढेच नाही तर राज्यातल्या सगळ्याच महापालिका जिंकणं महत्वाचं आहे. त्यामुळेच भाजपनं तशी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. म्हणूनच ड वर्गातल्या महापालिकांमध्ये लोकसंख्या कमी असली तरी 2029च्या निवडणुकांची बेगमी करण्यासाठी या महापालिका भाजपसाठी महत्वाच्या ठरतात. यात मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर यांसारख्या काही महापालिकांचा समावेश आहे. आता या महापालिकांचा विचार केला तर मीरा भाईंदरमध्ये शिंदेंची चांगली पकड आहे. दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेत